कुठे आहे? ए इन्स्पेक्टर, आमचा उमरा पोलिसांनी धार्जिन नाही बर का. हा, राया राया कुठे आहे? अवतान नसताना असं थोरा मोठ्यांच्या घरात घुसू नये. नाही काय आहे, नंतर लई वाईट परिणाम भोगायला लागतात. नाव काय रे तुझं? हा, ए इन्स्पेक्टर, एकदा सांगितलं ना, रॉनी रॉनी गोजमगुंडे. आता ध्यानात ठेवायचा. हा. ए रॉन्या, पोलिसांना अवतानाची गरज पडत नाही. जिथं जायचं तिथं ते छाती ठोकपणे जातात. आणि जर कुणी आडकाठी केली रायाला बोलत चल. सांगितलं ना, दादा कामात आहेत. रॉण्या, तुला शेवटचं सांगतोय, भावाला बोलव. सांगितलं ना तुला एकदा, दादा कामात आहे. ए रॉन्या, तोंडातला एक दात पडलाय, लक्षात आहे का नाही? एकटीच जर शिल्लक राहायचं असतील तर साहेब विचारत्यात, ते मुकाट्यानं सांग. सांगितलं ना एकदा, दादा कामात आहे आमचा. राया कुठे आहे? येऊ द्या रे त्यांना. या एसीपी डाले पाटील साहेब, क्या बात है. दस्तूर खुद्द एसीपी रणजित डाले पाटील साहेब, राया गोजमगुंडेच्या घरात. हा, बोला की, सकाळ सकाळ काय काम काढलं आमच्याकडे? आज पहाटे हुक्केरी नाक्यावर असलेल्या साम्राज्य गोडाऊन मध्ये आमच्या माणसांनी रेड टाकली. बर. तिथे आमच्या माणसांना मारहाण झाली. काय वाईट दिवस आले. पोलिसांचा वटच शिल्लक राहिला नाही. लोक बी धरू पोलिसांना हाणायला लागले. अहो, असं जर का झालं ना, तर आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी बघायचं तरी कोणाकडं? हा, आधारासाठी सांगा की. राया माझ्याकडे आय विटनेस आहे. ज्या माणसांनी माझ्या माणसांना मारलं, ब्रदर, ज्या माणसांनी माझ्या माणसांना पायताना मारलं, तो माणूस तू आहेस. तू जेब घसरली वाट. आमच्याच इथं येऊन आमच्याच छताखाली थांबून आम्हाला ताडकन तू म्हणायचे ताकद आजपर्यंत कोणाची झाली नाही. दस्तूर खुद्द परमपूज्य आमचे डॅडी माहितीत का? आमच्या अण्णा. आम्हाला असं कळायला लागलं ना, आम्हाला आवाज घालायला लागले. बरं, ते जाऊन दे. तुम्ही ज्या कामासाठी आलाय ना, त्याला पुरावा लागतो. नुसतं आय विटनेस असं तोंडानी म्हणून काय होत नसतं, कळत आहे ना? त्यासाठी तुला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. ए दादा कुठे येणार नाही, दादाला कुठे न्यायचं नाही. दादाला हात लावून मारायचं, सोडणार नाही का? ए इन्स्पेक्टर, कुणाला बोलतो रे तू? पोलीस स्टेशनला यायची भाषा आहे? सोड रे. कुणाला बोलतो तू? हा, कुणाला बोलतो? दादा कुठे नाही न्यायचं. एसीपी, गरीबाची इज्जत ठेव जरा. तुला काय राया गोजमगुंड म्हणजे माळावरचं काय कुकरू वाटलं काय? दाराला पकडला की लगेच तांबडा पांढरा. बघ, कुणाच्याच सांगण्यावर आम्ही काय करत नसतो. बरं, आम्हाला जे वाटतंय ना, तेव्हा ते आम्ही करतो. मागाशी या तुझ्या फुकण्याची डायलॉग बाजी ऐकली मी. मारोतराव, घ्या याला. अहो, किती बोलतोय हा? ए, हात लावायचा ना, या हात लावायचा ना, आत्ताच सांगून ठेवतो. हात लावायची भाषा सुद्धा नाही करायची. चल निघ इकडनं. हात लावायची भाषा करतोय आमच्या भावाला. एसीपी, तापात राहायचं. तुला काय आम्ही चिंतीजोर वाटलो काय? बघ, थांबल्या जागेवरनं फोन लावला ना मंत्रालयात, आहे इथनं उचल बांगडी होईल.
आणि पडशील जाऊन कुठंतरी डाबऱ्यात. कळते का? असं लाव फोन. काय बॅलन्स नाही, मी लावून देऊ? लाव ना. हॅलो मोहिते साहेब, राया गोजमगुंडे. तुमचं डिपार्टमेंट आजकाल लई तरतरीत झाल्या. अहो, आमच्याच घरात येऊन आमच्यावर बिनबुडाचा आरोप करतात. आम्हाला त्रास व्हायला लागलाय. हे काय इथंच येतो? विश्वासराव मोहिते सर, मी एसीपी रणजित डाले पाटील बोलतोय. मी मस्त, तुम्ही कसे आहात? कालच दादासाहेब आणि मी तुमची आठवण काढत होतो. हा, नाही आबासाहेब होते त्यानंतर तुम्ही कधी आलाच नाही. हा, मारा एक चक्कर मारा, निवांत गप्पा मारूयात. हो हो हो, आणि पत्रिका मिळालीच असेल ना? हो, लग्नाला यायचंय सर नक्की. हो हो, नाही हा राया गोजमगुंडे गावगुंड आहे ना, तो त्याने मला धमकवण्यासाठी तुम्हाला फोन लावला होता. त्याने मारहाण केली आपल्या लोकांवर. हो हो, येस येस, शुअर शुअर शुअर. चालेल चालेल, बाकी लग्नाला नक्की या सर. हो हो. हे बघ, छुटूक मुटूक मॅटर साठी कुणाला त्रास नको म्हणून होम मिनिस्टरच्या PA ला फोन लावला. का होम मिनिस्टरलाच लावायचं ना? नंबर नव्हता. देऊ देऊ? ए, लय नडू नको, भागात जाईल. राया, एक साधा आणि सिंपल प्रश्न आहे. तू आमच्या माणसांवर हात उचललास की नाही? पुरावा काय? प्रश्नांना प्रतिप्रश्न नकोय राया. तू माझ्या माणसांवर हात उचलला की नाही? पुरावा काय? पुरावा काय? भावाला हात लावलाय, सोडणार नाही की त्याला. ए, तू बाहेर तर येऊन दाखव, तुला सोडत नाही. अरे इन्स्पेक्टर, तुला माहितीये का तू कुणावर हात उचललायस? गप बसायचं नाही तर इथंच्या इथं गाडीने एकेकाला. काय राया, तुला इथं तुझ्या माणसांसमोर थोबाडीत ठेवली. काय पुरावा? हीच भाषा कळते ना तुला? आजचा टाइम आणि डेट लक्षात ठेवायची बरं का, कारण मी तो तुला कधी विसरू देणार नाही. आजपर्यंत कोणाबरोबर दुश्मनी केली नव्हती. ज्या हाणामाऱ्या करतो ना मी, त्याचे पैसे घेतो, एकदम प्रोफेशनल, कबूल करतो. आज पहिल्यांदा आपली पर्सनल दुश्मनी झाली. रणजित ढाले पाटील आणि राया गोजमगुंडे यांची पर्सनल दुश्मनी, आणि ती आपण शेवटपर्यंत निभावणार. हा राया गोजमगुंडे तुला नावाप्रमाणे सॉफ्ट होऊन दाखवणार, एकदम सॉफ्ट. मारुतराव, घेऊन चला याला आणि फेका लॉकअप मध्ये. पायताना मारलंय ना आपल्या लोकांना. सोमवारपर्यंत याची चांगली खातिरदारी करूयात.
सोमवारपर्यंत तुझी काय हालत करतो बघ. चल. ठीक आहे. आणि काय ग सॉरी कुठे तिची ती केसवाली बाई यायची होती म्हण काय तर ती ट्रायल का फेल घ्यायची. अगं हेअर ड्रेसर म्हणावं ग तिला. हा ग तीच ती. आणि सॉरी घरी नाही, ती अल्ट्रेशनला गेली होती ना. काय अजून आली नाही. हा ग 563 घंटे झाले हिला जा. संजय तुला सांगितलेलं काम केलंच ना मग. हा केलं. पवार काकूंशी संध्याकाळच्या जेवणाबद्दल बोलून आले मी. आता आपलं काम आहे म्हणल्यावर नाही म्हणणार येतोय त्या. माणसं पण पाठवते म्हणलं वाढायला. अगं ती सगळं झालं पण स्वरी कुठे नवरीच आली नाही अजून घरात. सोरा दीदी अजून आली नाही. एवढा वेळ. आली असती तर मी तुला विचारलं असतं का. तुम्हा पोरींना ना येळ काढायचं काही गणितच नाही बघ. हा ग लय येळ झालं. बघ जरा फोन लावून बघ. आलीच मी. हा लावते. लागला का. काय ग लागला का नाही अजून. नाही स्विच ऑफ येतोय. आता कुठे राहिली म्हणायची ही पोरगी. ती त्या सावंत टेलर कडे गेलती ना, मी बघून येते. हा
बरं झालं तू आलीस. चल आपल्याला स्टँडकडे जायचंय. चल. अगं संजय काकून मला सामान घेऊन यायला लावलेलं, तीच घेऊन आलीये मी. आणि आज साजिरी त्याला मदत बी करायला सांगितले मला. लय काम आहेत मला. अगं ते तू करशील नंतर. आता माझ्यासोबत चल प्लीज. संजय काकू कावतील की मला. तू एक काम करते का, माझी गाडी घेऊन जा बस स्टँडवर. आणि असं मी तुला लायसन्स कोणी विचारणार नाही. आणि जर विचारलंस तर सांगायचं पुढच्या 6 महिन्यात मिळणार आहे म्हणून. तशी बी तू हुशार आहेस की. मोने चल की ग प्लीज. मला तुझी गरज लागल बघ. पोटात डबरा पडलाय माझ्या. काय गो काय झालं? सांगते चल पटकन. चल. चला बरं झालं. आई साहेब ही फाईल. ना ना बेबीला पाठवा जरा. हो. दादासाहेब बरं झालं फाईल मागून घेतली तुम्ही. आपण येताना विसरलोच होतो. हो ना, म्हणून नानांना म्हणलं तुम्ही स्वतः जाण ती फाईल घेऊन या. आता याचं काय करायचं तुम्ही सांगा, तसं करू. बेबी लग्न होईपर्यंत ही फाईल जपून ठेवायची. हा लग्न लागलं की त्या जागेने कुंडात जाळून टाकू ती फाईल, नाही का? नाही असं अवघड करायची काही गरज नाही. तिथं न्यायची गरजच नाही. परस्पर फाडून टाकू. काय आहे काय या फाईल मध्ये? काय ग अक्के? म्हणजे लग्नाच्या आधी जपून ठेवायचे आणि लग्नानंतर जाळून टाकायचे? काय रे अजित? हळू बोला जरा, हळू बोल. अग्रीमेंट आहे ते. कसलं अग्रीमेंट? तुमच्या दाजींनी म्हणजे शिवाजीराव ढाले पाटलांनी पंजाबराव बांधलांना कर्ज दिलं होतं स्वरांगीच्या शिक्षणासाठी. त्याचा लेखी पुरावा कुठं नव्हता. आम्हाला कळलं तसं आम्ही मुद्दाम तो करून घेतला. तोंडी असण्यापेक्षा व्यवहार लेखी असणं मस्त आहे. पुरावा मस्त आहे. पण याचा लग्नाशी काय संबंध? आता ही फाईल तुमच्याचकडे ठेवायची आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. पण यातलं काही रणजितला कळता कामा नये. कळलं? या अग्रीमेंट मध्ये अशी तजवीज केली आहे, ज्या क्षणी पंजाबराव बांदलांची पोरगी माप ओलांडून या घरामध्ये येईल हे कर्ज फिटलं असं समजण्यात येईल. हे अग्रीमेंट नल अँड व्हॉइड ठरेल. रद्द होईल. हे कागद फाडून टाकण्यात येतील. पण काही कारणामुळे रणजितचं आणि त्या पोरीचं लग्न झालं नाही तर पंजाबरावांना कर्जाची सगळी रक्कम व्याजासकट परत करावी लागेल. असं कळलं? काका सोरा दीदी आलती का हो इकडं? नाही आली. काय येणार होती? अहो सावंत काका जरा आठवून बघा की. हा म्हणजे बघा की तुमच्या दुकानात एवढी लोक येत जात असतात. तुमच्या माणसांना विचारून बघा की. स्वराला मी ओळखत नाही का? आणि गावातली माणसं न ओळखण्या इतकी गर्दी होते का आपल्या दुकानात? आणि स्वरा आली असती तर मी सांगितलं नसतं. संजय चल. उतर. मोने माझ्या काळजाचं ठोकत चुकलंय ग. मला काहीच समजणच झालंय बघ. मला समजतंय सगळं. बस इथं पहिली. हा शांत. काका पाणी. हा हे घे. शांतपणे पाणी पी पहिले. पी. संजय इकडे बघ. मी हो ना. मी हाय ग. तू सांग मला काय झालंय ते. मोने सोरा दीदीला हे लग्न नव्हतं करायचं. अयो संजय सगळा गुतळाच आहे की ग. म्हणजे तुला असं म्हणायचं का की आपली स्वरा दीदी मोहित का फोहित बरोबर गुल झालीये का फक्त डाऊट आहे?
खरंय तुझं. हे संजय मर्दाने उठ, असा हातपाय घालू नकोस. आपण त्या पोराला शोधून काढू, म्हणजे आपली स्वरा दिदी बी घावल. काय अगं पण कसं? घाबरू नकस, जरा दिमाग लाव ना. तू काय म्हणालीस, तो इथला नाही राजस्थानचा आहे. हा, म्हणजे हिथं पानमुंद्यात तो कुठल्या तरी हॉटेलवर थांबला असणार. आणि आपल्या पानमुंद्यात आहेत तरी किती हॉटेल, इन मीन 3. आपण जाऊन त्यांना विचारू. काय मोने, थँक्यू. तू लई बेस्ट आहेस बघ. हे सगळं नंतर, आपण स्वरा दिदीला शोधू. नमस्कार. 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 दादासाहेब आहेत ना? आहेत ना, बाहेर निघाले. हा, व्यवस्था एकदम चोख ना? हा, काय असेल तर डायरेक्ट माझ्या कारभारीला फोन करायचा. आणि तुम्ही असं करा, डायरेक्ट मलाच करा. हा, कशाला कारभारी, तुम्ही वर पक्षाचे. हा, नमस्कार दादासाहेब. चला ना. दादासाहेब, हा, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. नक्की महत्वाचं आहे का? घाईत होत जरा. नाही नाही, महत्वाचंच आहे. बसा. बोला. कारभारी, तुम्ही व्यवस्था बघा ना, एकदम चोख लागली का नाही? लग्नाची तयारी तर झाली. हा, म्हणजे आमच्याकडे तर चालूच आहे, तुमच्याकडे पण चालू आहे. पाहुणे मंडळी बी यायला लागली, नाही का? ती फाईल आणली आहे ना? कसली फाईल? अग्रीमेंटची. अहो, ती नाही का आमचे दोस्त शिवाजीराव ढाले पाटलांनी लिहून घेतलं तर आमच्याकडनं, जसं लग्न होईल तसं कर्जाचं ते फाडून तो अग्रीमेंट हातात देत. का फाडून टाकली? नाही. नाही का? बर, मग नानांकडनं फाईल मागून मग आता हे वजा असतो पुरीच्या बापाला, म्हणजे गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, नाही का? म्हणून सांगू. बरोबर आहे पंजाबराव, गोष्टी वेळच्या वेळीच झाल्या पाहिजे, वेळेच्या आधी नाही. घाई काय? लई वेळ आहे अजून हळद पण लागली नाही. लक्षात ठेवा पंजाबराव, ज्या दिवशी तुमच्या पोरीची पाठवणी होईल आणि ज्या क्षणी तुमची पोरगी आमच्या गाडीत बसल, त्या क्षणी आम्ही त्या ॲग्रीमेंटचे तुकडे करू आणि ते तुकडे एका लखोट्यात घालून तुम्हाला प्रेझेंट करू. हा आमचा शब्द आहे. हा, पण मी काय म्हणतो, यापुढं या विषयावरती चर्चा नको. चला नाना. काका, मोहित नावाचा पोरगा इथे थांबला होता का? नाही नाही ही पोरगी पाहिली आहे काय? नाही. चल दुसरीकडे बघ.
हॅलो. हॅलो मॅडम. काका एक हेल्प हवी होती. इथं मोहित पालीवाल नावाचा कोण पोरगा थांबला होता का? कोण तुम्ही? मी कशाला हवे माहिती? दादा सांगा ना प्लीज. हे बघा मॅडम, अशी कोणती कॉन्फिडेन्शियल माहिती आम्ही देत नसतो. हे भाऊ नडू नका उग. गप गुमान सांग नाही तर पोलिसाला बोलवीन. काय बोलवा, पोलिसांना बोलवा. दादा असं नका करू. लई महत्वाचं काम आहे बघा. सांगा की. खरंच ताई, अशी कोणतीही कॉन्फिडेन्शियल माहिती आम्ही कोणाला देत नसतो. आता तरी सांगाल ना? नाही, होता एक मोहित पालीवाल नावाचा माणूस. हिंदी भाषिक होता का? होय राजस्थानी होता. अगदी बरोबर. अहो त्याला मराठी काही बी कळत नव्हतं. आज सकाळी चेकआउट करून गेला इथे. चेकआउट केलं? हो. संजय तो एकलाच होता का कोण होतं त्यासोबत? नाही, पोरगी आली होती त्याला न्यायला. तिच्याबरोबर तो निघून गेला आणि एक बॅग बी होती त्यांच्या बरोबर. ही होती? हा बघा, अगदी सेम टू सेम. म्हणजे स्वरा दीदी. संजय काय झाले का मॅडम? आम्ही येतो. हा नाही, तुमचं कोणी होतं का? नाही नाही काही नाही दादा. चला मारुतीराव, येऊ मी? ओके साहेब. येस, थँक्यू. एक मिनिट मारुतीराव. काय साहेब? मारुतीराव, त्या हरामखोरावर लक्ष ठेवा. सर. त्याचं खाणं पिणं बिडीकाडी कसलेच चोचले पुरवायचे नाही तर. जी सर. तो राया गोजम गुंडे असेल त्याच्या घरचा, जावई नाही तो सरकारचा. आणि एक पुन्हा सांगतोय, सोमवारपर्यंत तो कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडता कामा नाही. काय? जी सर. विथ रिस्पेक्ट एक सांगू? बोला ना मारुती. तुम्ही जे काम केलं ते एक नंबर काम केलं साहेब. त्यात काही वादच नाही. आणि हेच काम करायचं बऱ्याच अधिकाऱ्यांची इच्छा होती, पण थोडं डेअरिंग कमी पडलं साहेब. आणि असं जे जिगरबाज काम आहे का नाही, ते करावं रणजित ढाले पाटलांनीच. पण साहेब एक बोलू का? तुम्ही त्या सापाच्या शेपटीवर पाय दिलाय साहेब. आणि ते बेनतांडक विषारी आहे हो. आज ना उद्या ते डोक धरणार म्हणून वाटते. मारुतराव, मी नुसता पाय ठेवून बाजूला नाही होणार आहे. मी त्या राया गोजम गुंडेची शेपूट पकडून गरगर फिरवून आपटणार. मग असू देत तो विषारी किंवा काही, त्याला त्याची कायमची जागा दाखवायची. डूक धरलं तरी हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा मारुतराव, कुणावरही हात उचलणं हा गुन्हा आहे. आणि त्यातही कायद्याच्या रक्षकांवर हात उचलणं हा अक्षम्य गुन्हा आहे. यस सर. या राया गोजम गुंडे सारख्या माजलेल्या बैलांना हा मेसेज जाणं गरजेचं होतं. म्हणजे रॅदर भाग होता. बाकी तो सोमवारी सुटेल त्यावेळेस बघूच. होय साहेब. येतो. तुम्ही कधी निघताय का चलताय माझ्यासोबत? कुठं? मारुतराव, विसरलात तुम्ही? काय? तुम्ही मस्करी करताय ना? नाही साहेब, तसं काय नाही. मी काय विसरलो साहेब? अहो लग्न आहे माझं. अहो ते आहे की लक्षात. अहो पण ते लग्न पानबुंद्याला आहे साहेब. मग का पानबुंदा काय दक्षिण ध्रुवावर आहे काय? मारुतराव, तुम्ही लग्नाला आले नाही तर मी लग्न करणार नाही. अहो साहेब, तुमच्या वरातीत नाचायला का मला आवडणार नाही का सांगा बरं? पण फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणून थांबलोय साहेब. एनिथिंग सिरियस मारुतराव? नाही साहेब, ते मॅनेज होण्यासारखं आहे. नक्की? आणि बघा साहेब, मी जरी तुमच्या लग्नाला येणार नसलो तरी माझ्या शुभेच्छा आहेत की ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे, पण तुम्ही हवे होतात मला लग्नात. अहो हे काय करताय? नुसत्या शुभेच्छा काही कामाच्या नाही मारुतराव. आशीर्वादही हवाय ऍडव्हान्स मध्ये.
देताय ना? हो. येतो. आणि एक, काही झालं, कसलीही अडचण आली तर विचार न करता पहिले मला फोन करायचा. होय साहेब, नक्की. चला, येतो. कुणाची ग बाय माझी, 2 जीवाची आहे तरी बी एकटीच करत बसलीस वे. तू त्या मुलीला बोलवली होतीस ना, आली नाही वे? कुठं आलीच नाही बघ. घ्या, आल्या मोना बाय. काय ग मोने, तुला बोलवली कवा, तू आलीस कवा? हा, आणि तुझी ती मैत्रीण कुठे? स्वरीला बघायला गेली ती तिकडच रमली काय? एकीला झाकाव आणि दुसरीला काढाव. अगं आई, यांचं कसं आहे माहितीये का, ये ग साळून आपण दोघी बी लुळू असं आहे. नाहीतर काय. अरे काय चाललंय, काय बोलतोय संजू बाबा बद्दल? हा, तुम्ही नका लगेच बाजू घेऊ. खायला मस्त आणि कामाला सुस्त आहे निसती. थांब आता येऊ देच, कशी कान गच्च करते बघ तिची. हा, तसंच कर. संजय, संजय, इकडे. अगं काय झालंय? साजरी, साखर आण जरा. आणते. साखर पाणी आण. काय झालं संजू बाबा? काय झालं? काय झालं? का चक्कर येते तुला? आई, पुरी, हे घे साखर. ठीक आहे, साखर का? पाणी पी. संजय, पाणी पी. संजय अगं काय होतंय? बोल की अगं. आता बोल, काय झालं? अगं संजय, बोल की जरा गडागडा. तू अशी शांत बसलीस का नाही? माझ्या काळजाचा ठोका चुकतोय बघ. अगं संजय, बोल की काय झालं? तू स्वरीला आणायला गेली होतीस ना? मग काय झालं? कुठे आहे स्वरी? ए मोने, बोल की अगं काय झालं? हाय का? बोल की बोल की अगं. अगं. बोलती का तरी ती? सांग अरे की एक अगं. मिनिट, जरा गप्पा संजू बाबा, काय झालंय? सांगू, काय झालं? काय झालं? स्वरा दीदी, स्वरा दीदी. काय झालं? काय झालं? काय केलं हिने आता? बोल की संजय, बोल संजय. हा, काही एक लावल्याशिवाय आवाज बाहेर येणार नाहीये. डॅडी, डॅडी, स्वरा दीदी, स्वरा दीदी, स्वरा दीदी कुठे आहे आम्हाला नाही माहिती. हो, आम्ही टेलरकडे गेलतो, त्यांनी सांगितलं की आपली स्वरा दीदी नाही तिथं म्हणून. कुठे गेली? केव्हा गेली? 3 तास झाले. लग्नाची पोरगी 3 तास घरातून गायब. कुठे गेली? तुम्ही राग करू नका, पाया पडते तुमच्या. ती तिच्या साडीवरचं ब्लाऊज आणायला टेलरकडे गेली. तुमचे पाय काय तुटले होते काय? हो, घरातली कामं सोडून मी कशी जाणार? घरात एवढी माणसं असून स्वरीला कशाला पाठवायची? या संजीला पाठवायची ना, ती काय मेली होती काय? आणि या साजरीला पाठवायची, गेली अशी चालत चालत. बरं असं अशा अवस्थेत स्वरीला का पाठवलं? आम्ही काय काय बघायचं? घरातलं बघायचं का बाहेरचं बघायचं? लग्नाने आलेली पोरगी 3-3 तास गायब असती, ह्या लोकांना कळलं ना,
तर केवढ्यात जाईल? येते का ध्यानात? नॉनसेन्स. चापकाने फोडून काढलं पाहिजे एकेकाला. या पंजाबराव बांधलाच्या इज्जतीला थोडा जरी धक्का लागला ना तर जीव घेणे एकेकाचा. आता थोबाड काय बघत बसला? फोन लावा. लावलाय, फोन लावलाय. काय झालं? रिंग होती पण उचलत नाही. नाही ना, उचलत कशी नाही? हा, उचलत कशी नाही? एंगेज लागतोय. अहो मी लावलाय ना मग. ती टेलरच्या गल्लीत तिची मैत्रीण राहते, ज्योती जाधव म्हणून. तिच्याकडे असेल का? आता न सांगता बसली असेल एखाद्या वेळेस. मी बघून येते. अगं बाई तू कुठे जातीस? थांब मी जाऊन येते. नको नको मान, मी जाऊन येतो. कोण म्हणाली? ज्योती जाधव. ज्योती जाधव माहित आहे मला, बघतो मी. थांबा, आम्ही येणार आहे. लग्नाची पोरगी गावभर उंडारती. आता जिथं सापडेल तिथून खेटरानेच पूजा करत आणतो. आणि नाही सापडली तर कल्याणी तू मेलीस. मान, तुम्ही काळजी करू नका. आपली सोरा असेल इथेच कुठेतरी. मी आलो. आओ आओ पत्ता आओ. आई आई स्वरा दीदी येईल का स्वरा दीदी? गप्प बस जरा. डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. आई स्वरा दीदीचं दुसरं प्रकरण. काय? ती स्वरा दीदी दुसरीकडे गेली असेल असं म्हणायचंय. आम्ही बघून येतो. आणि ते काय प्रकरण आहे ते बी बघायला पाहिजे की नाही काकी? हा हा चल संजय जरा फोन नंबर दे बघ मला. आपण फोन लावूया सगळ्यांना. जरा शांत हो जरा. संजय काळ वेळ बघून बोलावं ग माणसानं. तू तर काही बी बोलणार नाही आहेस, समजतंय का? हे बघ, गोष्टीनं गोष्ट वाढत जाईल. तुला समजाहीच कटून सांगावं लागल. मग त्यात स्वरा दीदी बी आली आणि तो मोहित बी आला. तुझ्या घरच्यांनी जर हे समजलं ना, तुला हे प्रकरण पहिल्यापासून माहिती होतं, तुला आफाट जड जाईल ग संजय. समजतंय का तुला हे? कालच्या त्या राजश्री वहिनींच्या प्रकारामुळे तर तुझ्या डॅडींच्या मनात अजूनच राग आहे. त्यांना जर समजलं नाही तर मर्डरच करतील ग ते. समजतंय का तुला? नको, त्यांचं त्यांना निस्तूर दे. मोठे निस्तरतील संजय. आणि आता समधी जातील स्वरा दीदीला शोधायला. काय सांगावं? समधी गेले तर स्वरा दीदी सापडेल बी. नसेल गेली अगं स्वरा दीदी इतकी ना. पण सापडल्यावर नको ग रडू. शांत बस संजय. ऐक, तुझं आता शांत बसणंच तुझ्या चांगल्याच आहे. ऐक माझं. लहान आहेस ना तू संजय? आहेस ना? लहानासारखं वाग की. इकडे बघ, मोठे निस्तरतील जे निस्तरायचे ते. समजतंय का तुला? पाणी घे. अगं
सकाळपासून काही खाल्लं नाहीस, धर पाणी तरी पी. आले. संजय पाणी दे. सगळं गाव पिंजून काढलं. कुठे बी नाही ती. ते मैत्रिणींचे नंबर दिले होते, त्यांना फोन केला होता का? सगळ्यांनी फोन केला. जमेल तिथं जाऊन बी आलो. ते सरमळकरांच्या दुकानाच्या मागं बघा, पवारांची भाग्यश्री राहते, तिकडे जाऊन आला का? बालमैत्रीण आहे तिची. आलो तिथनं बी जाऊन आलो. या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे जाऊन आलो. सगळ्यांनी विचारलं स्वरा कुठं आहे, स्वरा कुठं आहे. त्याच मला परत विचारायला लागल्या काय झालं काय झालं. आता कुणाकुणाला काय काय उत्तरं द्यायची कुठंच नाही. ते तालुक्यात युनिव्हर्सिटीत सुद्धा बघून आलो. स्वराचा कुठंच पत्ता नाही. कुठे गेल्या कुणास ठाऊक. कुठे गेली कुणास ठाऊक. टेलर कडे जाते म्हणली, हा नाश कशी एवढी मोठी पोरगी गायब झाली. कुणी चिटूक बिटूक केलं का काय? कुठे गेलीस ग पोरी? मायला 3 पुरीनं जन्माला घातलं. एका पुऱ्याला नीट सांभाळता येत नाही. बाप म्हणून आम्ही किती पुरं पाडणार. आता रडून भेकून काय उपयोग आहे? थांब, तुझा जीवच घे. दवाखान्यात जायला पाहिजे मारू. चला चला. ए चला चला लवकर. ड्रायव्हर काही नाही होणार. चल चल चल. सावकाश उतर. तिथं जाऊया. चौधरी डॉक्टर तिचं लांब आहे. तू हो बसा बसा बसा. बसला का तुम्ही? मी मागून येतो मग. बस का बस. चल. आता कसं उतरताय? फाईल राहिली. आता फाईल महत्वाची का बायको महत्वाची? अहो आणू देत त्यांना फाईल. दाजी मला सांगा कुठे फाईल? ते निळे पिशवीत आहे. मी आणते. बस का बोल. हा ड्रायव्हर किल्ली इथंच ठेवली. इथंच ठेवली का? ड्रायव्हर कुठे आहे? त्याला फोन करतोय. त्याला फोनच काय करतो. होणार नाही ना, तू काळजी करू. अहो आता जीव घेता का पोरीचा? नेमकं कामाच्या टाइमात कुठे गेला तुमचा ड्रायव्हर? हा येतोय. लागला का फोन? नाही ना, उचलणं झालंय. नाव काय आहे त्याचं? ड्रायव्हर म्हणूनच सेव आहे. आता काय करायचं? एक काम करा, स्टेरिंग घ्या. लगेच देऊ आपण. पण मला कुठं गाडी येते? गाडी येत नाही. तुम्ही घ्या की. ड्रायव्हर झालं. नाही मी रिक्षा घेऊन येतो. रिक्षा बघा. मायला दिसू देत. मर्डरच करतो आज त्याच. पोरीला येत होती गाडी. नाव नको घेऊ त्या पोरीचं. पोरगी
सॉरी सॉरी सॉरी. हेमंताजी रणजितराव तुम्ही काय कसली गडबड? अहो सायजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि रिक्षावालाच गावानं झालाय बघा. अरे बापरे, काय पण गाडी? अहो गाडीला किल्ली ठेवून तो ड्रायव्हर कुठे गेलाय कळना झाले. आम्हाला गाडी चालवता येते होय, रिक्षा कुठे मिळेल हो? बरं बरं बरं, चला मी सोडतो, चला. हा चालेल. आईला यांना कुठला नाही नाही. चला गाडी बसून. आई तू बस बस मोने चल. बसा. ताईडे तू काही काळजी करू नको, शांत हो बरं. मरते आता. काही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे. डॉक्टर कशी होती? बरं झालं तुम्ही वेळेत आणलं. बीपी शूट झाले, शुगर पण डाऊन झाली. अरे बापरे. मला वाटतं की त्यांना आजची रात्र आपण इथं ॲडमिट करूया. पाहिजे तर तुम्ही त्यांना उद्या घेऊन जाऊ शकता. आणखीन एक गोष्ट, इथून पुढे त्यांना अजिबात स्ट्रेस देऊ नका. फार अवघड असतं ते. थँक्यू डॉक्टर. मी बघू शकतो का त्यात? हो शुअर. या बघू. एक विचारायचं होतं, एवढं कसलं टेन्शन घेतलंय त्यांनी? नाही म्हणजे अचानक एवढी शुगर डाऊन झाली म्हणून म्हटलं. अहो त्याचं काय नाही, काय लग्न घर आहे ना, लगीन काही घरात तिच्या धाकट्या बहिणीचं लगीन आहे, माझ्या दुसऱ्या पोरीचं. त्यामुळे हे उचल ते ठेव याच्यामुळे झालं असेल असं. पण थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ठीक आहे, पण इथून पुढे काळजी घ्या. हा. संजू स्वरांगी कुठे? हा स्वरा दीदी कुठे आहे? स्वरा दीदी हा स्वरा दीदी ते काय झालंय, हे सगळं झालं ना तर तेव्हा ती बाहेर गेली ना शॉपिंगला. तिला कळलंच नाही ना हे सगळं झालेलं. आता आली असेल घरी, तिलाच फोन करत होतो. रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, तिला कळवायला पाहिजे. सांभाळा जरा सगळं मालकीनबाई. आलोच आम्ही, फोन करू. आलोच मी, फोन करू. जरा साजिरीला बघून येते. अहो मेवणीबाई, रडायला काय झालं? डॉक्टर काय बोलले ते ऐकलत ना? काय नाही, शुगरमुळे एक चक्कर आली, बस. सगळं नीट होणार आहे. बरं मला सांगा, तुम्ही आणि तुमची मैत्रीण मोना एकमेकांना काय म्हणतात तुम्ही? मर्दाने, हो ना? मग मर्दाने, तू एवढी स्मार्ट आहेस, हुशार आहेस, माईन लढाई के दिन खाडा करून कसं चालेल? परत तेच. हे बघ, आता हे असं रडत बसणं शोभणार आहे का तुला? माशी रडशील तर मग तुझ्या डॅडींना, आईंना, हेमंताजींना कसा धीर देणार आहे? आणि आता लग्न घर आहे, लग्नातली घरातली कामं तुला जबाबदारी घेऊन करावी लागणार आहे. आणि साजिरीताई एकदम ओके होणार आहे. डॉक्टर सुद्धा म्हणाले तुम्ही उद्या घेऊन जाऊ शकता त्यांना. सो डोंट वरी, सगळं नीट होणार आहे.
कुठं असेल आणि कशी असेल माझी बाय. टेलरकडे जाते म्हणून गेली आणि गेलीच. तुमचं हे असलं उलट सुलट धंदच तिच्या जीवा उठलं, दुसरं काय नाही. कल्याणी उगाच जेवण तोंड दिलं म्हणून काही बरोबर नकोस. आई अंबाबाई पाठीशी राही ग माझ्या पोरीच्या. तुझ्या नावाने गोंधळ घालीन. हो, मी काय म्हणते, जाऊया की आपण पोलिसात. काय म्हणून नाही म्हणताय तुम्ही? तू काय डोक्यावर पडले का कल्याणी? हा, जर विचार करून बोलत जा की, आता बोलू नये बाय माणसानं. जावे बापू एससीपी आहेत, त्यांना कळलं आपण पोलिसात तक्रार केली की होणारी बायको गायब आहे म्हणून. त्यांना काय वाटल? अहो, वाटायचं काय आहे त्यात? आपली स्वरी काय पळून बिळून गेली वय तवा? आणि नाही, माझी पोरगी काय पळून जाणारातली नाही. तिला नक्कीच कुणीतर उचलून नेली. आणि कळलं तर कळलं, अहो उलट मदतच होईल त्यांची आपल्याला. स्वरीचा पत्ता तरी लागल लवकर. होऊ दे तुझ्या मनासारखं. हं? जा पोलीस स्टेशनात जा. जाताना फक्त कुकू पुसून जा. हं? तू तिकडे गेली, इथं मी जीवच दिला असं. अहो, असले येळाला असलं काय बी कशाला बोलताय तुम्ही? नाहीतर काय? हं? तुला काय घराण्याच्या इज्जतीची परवा? अरे देवा, हे कशाला आलं इथं? या 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 नमस्कार. बसा की बसा. नाही नाही, असं बसायला नाही आलो आम्ही. थोरल्या लेकीची चौकशी करायला आलो. कशात त्या बरे? हॉस्पिटलमध्येच आहे, पण बरी आहे म्हणून आम्ही घरी आलो. डॉक्टर म्हटले जरा बीपी शूट झालंय, शुगर डाऊन आहे. पण मानसिक म्हटले दवाखान्यात उद्या डिस्चार्ज मिळेल. लग्नाला टेन्शन नाही, लग्न वेळेवर होईल आणि दणक्यात होईल. नाही ते होईलच, पण काही लागलं तर आपलेपणाने सांगा. नाना बघतील काय करायचं ते. सुनबाई कुठे दिसत नाही? हा, ते आमचे जावे बापू आणि संजीव हॉस्पिटलमध्ये ना, स्वरा डबा द्यायला गेली त्यांना. चांगलं आहे. घरच्यांनी घरच्यांना आधार द्यायचा असतो हे समजलंय सुनबाईंना. आवडलं आम्हाला. काय झालं? एवढं रडायला काय झालं? काळजी करू नका. काही लागलं तर नानांना सांगायचं. आम्ही आहोत ना. आम्हाला सांगण्यासारखं काही नाही का? आम्ही आपलेच आहोत ना. मन मोकळेपणाने सांगा. कसं सांगू? ते साजिरीचं टेन्शन घेतलंय तिने. आज सकाळपासून असंच चालू आहे. हो, तेच आहे. तेच आहे ना काय? सांग की तेच. 6 महिन्यांची होती ना, म्हणून जरा टेन्शन आलं. नाही नाही, अहो असं तुम्ही धीर सोडून कसं चालेल? हा, धीरानं घ्या. काही लागलं तरी हक्कानं सांगायचं. येऊ बरं. जावई बापू, साजेरी बरी आहे का हो? आता हाय ती बरीच म्हणायची. सारखी नुसती पुटपुटायला लागली. स्वराचा पत्ता लागला का? स्वरा घावली का? स्वरा घावली का? मी तिला जेवायला घालून येते. स्वरा गावायला पाहिजे. आपण पोलीस कंप्लेंट देऊया. हेमंतराव अजून 24 तास बी झाले नाही, तशी बी मिसिंगची कंप्लेंट बी लिहून घेणार नाही. अहो असं कसं घेत नसत्यात? अहो आता कायद्याच्या पुढे आपण कसं जाणार? अहो अहो आपले रणजितराव एसीपी आहेत. त्यांच्या जर मनात आलं ना तर ते तक्रार लिहून पण घेतील.
आणि तालुक्याचा सगळा फौजफाटा लावून आपल्या स्वराला हुडकून बी काढतील. डॅडी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. संजय मोने थांब, मला आता सांगावंच लागल. अगं पण हा काय सांगायचंय? बोल संजय, बोल की. डॅडी स्वरा दीदी कुठं गेली ते मला नाही माहित, हा पण स्वरा दीदी का गेलीये आणि कुणासोबत गेलीये ते मला माहितीये. काय काय म्हणाली? हं? काय परत बोल, परत परत बोल. नाही 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 संजीव, नाही नाही, असं नाही होऊ शकत. हं? नाही संजीव, नाही असं नाही होणार. अरे या पंजाबराव बांधलाची खानदानाची इज्जत पंजाबराव बांधलाचीच पोरगी. नाही नाही, अरे नॉट पॉसिबल. अरे हे धरती फाटल, हे आभाळातल्या चांदण्या इथे काढ करून मोडून पडतील, पण असं नाही होणार संजय. हा असं नाही होणार. माझी स्वरा अशी कोणाचा हात धरून कस काय? हा नाही संजय, तू म्हणते की हा माझी पोरगी असंच कोणाच्या तरी हात धरून पळून गेली? हा का तिचा हात धरून कोणी तिला शांत व्हा. हॉस्पिटल आहे. अहो आवाज वाढवून प्रॉब्लेम सुटत नाही, उलट प्रॉब्लेम वाढतात. जरा शांत व्हा, शांत व्हा. एक मिनिट, मी विचारतो तिला. संजू बाबा, मला नीट सांग, तुला काय माहित आहे? घाबरू नकोस, सांग. स्वरा दीदी स्वरा दीदीला तिकडं फॉरेनला असताना एक मित्र होता. मोहित पालेवाल नाव आहे त्याचं. तो राजस्थानचा आहे. त्या दोघांचं काय? त्या दोघांचं काय? त्या दोघांचं प्रेम. कल्याणी, तुला काय 50 पोरी आहेत का? हा कुठची पोरगी घरात काय दिवे लावती हे तुला माहित नव्हतं का? होतं का नव्हतं? बोल की, आता दात खेळ बसते का? बोल. ज्योतिबाची आण घेऊन सांगते, मला यातलं काय बी माहित नाही. आपली स्वरी असं काय तर करल असं वाटलंच नव्हतं बघा मला. हे बळे करल काय करल? असलं करल? केलंय तिने. गेली हात धरून कुठल्या पोराचा ती? आईला या पंजाबराव बादलाच्या 24 कॅरेट इज्जतीला डाग लावलाय पोरीनं. आजवर आपल्या घराकडे कोणाची बोट टाकवायची हिंमत नव्हती, आता शेर फेकतील. पोरगी घरात काय थेर करत होती? ध्यान कुठे होतं तुझं? मामासाहेब, अहो काय? अहो मी तुमच्या पाया पडू का? जरा शांत राहा बघू. अहो काय शांत बसा? जरा शांत राहा माझ्यासाठी. संजू बाबा, मला सांग, तुला हे सगळं कसं कळालं? स्वरानं सांगितलं का? आणि कधीपासून ठाव आहे तुला हे? सांग की. मला हे समजा आत्ताच कळलं. तरी मी तिला सांगत होते की सर दीदी तू आयडेंटिटीनं सांग म्हणून. पर तिने माझं नाही ऐकलं.
तो मोहित पालीवाल तो राजस्थानचा आहे आणि त्याला बँगलोर मध्ये चांगली नोकरी पण मिळाली आहे. तर तो इकडं आलता स्वरा दीदीला भेटायला. इथं लॉजवरच राहत होता. मी स्वरा दीदीला याबाबत विचारलं पण तर ती म्हणाली की माझं जिथं लगीन ठरलंय मी तिथंच लगीन करणार आहे. पण तसं नाही झालं. ती जाताना मला दिसली पण होती रिक्षात. तर मी तिला विचारलं की कुठं चाललीस म्हणून. तर ती म्हणली की टेलरकडे चालले आणि नंतर सॉरी म्हणली. माझा खरंच विश्वास होता तिच्यावर. मला नव्हतं वाटलं ती असं काहीतरी करल. संजय, बापाचा विश्वासघात केलायस तू. कल्याणे, आज ही पोरगी काय माझ्या हातात वाचत नाही. इथंच पडते. मामासाहेब काय करताय? हॉस्पिटल आहे, मी तुमच्या पाया पडू का? चला शांत व्हा, शांत व्हा. काय झालं?